पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेहा, 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 हे डॉक्टर साहेब ज्यांनी माझी ट्रीटमेंट केली आहे। अगं काही दिवसांपूर्वी मी जगेन की मरेन हे माहीत नव्हतं, पण यांच्या ट्रीटमेंटमुळे मी आता कायम जगणार आहे। अगं खूप बिझी असतात त्या, अगं 4-4 महिने त्यांच्याकडे अपॉइंटमेंट नसतात, पण माझ्या एका रिक्वेस्टवर ते इथे तुम्हाला भेटायला आले आहेत। मी त्यांना म्हटलं माझ्या कुटुंबाला भेटा, माझ्या बायकोला आणि मुलीला भेटा, म्हणजे या ट्रीटमेंट नंतर मी माझं पुढचं आयुष्य त्यांच्याबरोबर चांगलं जगू शकेन। ते तुला भेटायला आले आहेत। डॉक्टर ते रिपोर्ट्स दाखव ना। हो हो, एक मिनिट। येऊ मान, हे बघ हे रिपोर्ट चांगले आलेत ना रिपोर्ट? हो हो, खूप इम्प्रूव्हमेंट आहे त्यामध्ये। हे घे बघ ना तशी अपेक्षा होतीच, बघ। पण फास्ट रिकव्हरी होते। मी सांगतो येणाऱ्या 6 महिन्यामध्ये अविनाश एकदम ठणठणीत होणार आहे। असं काय करतेस? आपल्याला काय करणार आहे रिपोर्ट मधलं? आता डॉक्टर सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा ना आपण। आणि बघत काय उभी आहेस? पहिल्यांदा झालेत ते घरी, जरा चहा वगैरे टाक, काहीतरी खायला घेऊन ये। अहो कशाला उगाच? असं नाही डॉक्टर, घ्या ना, अगं जा ना, चहा आण। हे रिपोर्ट ओके आहेत ना एकदम? मी तुम्हाला सांगितलं ना, मी पॅथॉलॉजिस्ट आहे, म्हणजे अर्धा डॉक्टर। सगळं ओके आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, डोंट वरी। हे माझं घर आणि ही माझी मुलगी। छान आहे। माझी मुलगी माझ्या बायकोवरच गेली आहे। काय ग नेहा, परी कुठे आहे? शाळेत गेली। शाळेत गेली। अविनाशच्या तब्येतीचा नक्कीच काहीतरी घोळ आहे। काहीही करून डॉक्टरशी एकट्यात बोलायला मिळायला पाहिजे। डॉक्टर साहेब, हे मी जी औषधं आहेत ना ती सगळी आता वेळेवर घेतो। हा, काय वेडी आहेस का तू? धसमुसळी नुसती नाही, जाऊ दे, जरा सांभाळून करावा ना। मी आलो, हा जरा पाणी टाकून आलो। हे ऐक, डॉक्टर साहेब मला खरं सांगत, त्याला खरंच हा आजार झालाय ना? डॉक्टर प्लीज माझ्यापासून काही लपवू नका। हे रिपोर्ट्स खरेत ना? नाही, हे रिपोर्ट्स खरे नाही आहेत, खोटे आहेत। हेच ऐकायचं होतं ना तुला? तुझा आहे ना माझ्यावर विश्वासच नाहीये। मी किती काही केलं तरी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये। या डॉक्टरांसमोर, बाहेरच्या माणसासमोर हे असं वागतेस ना तू? जाऊ दे, मी माझ्या परीची कस्टडी माझ्याकडेच मिळवणार आणि ती आजच मिळवणार। द्या इकडे, तुम्ही चहा द्या। तू इकडे। डॉक्टर मला खरं सांगा ना, हे रिपोर्ट खरेत ना? नाही, खोटे आहेत रिपोर्ट। चला डॉक्टर, खरं सांगा ना डॉक्टर। चल लवकर, इथे थांबलो तर वाट लागेल। चल। सर तुम्ही इथे? थोड़ा घाईघाईत कुठे चालला अविनाश? मी ते याला हाकलून देत होतो सर। अरे चल बोल, खरं बोल, सरांसमोर खरं बोल। बोल ना, गप्प कायस? बोल, सांग सरांसमोर, सांग सगळं खरं। आता तर हा अविनाश या डॉक्टरची स्तुती करत होता आणि आता लगेच त्याला मारतोय। सर आज नेहाने मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न केला। या खोट्या डॉक्टरला आणून त्याला पडवत होती की तुमच्या समोर काय काय खोटं बोलायचं ते। ए सांग ना, सांग सरांसमोर, सांग सगळं खरं। काय बडबडतोयस? किती खोटं बोलतोयस तू? मी तर याला ओळखतही नाहीये, का खोटं बोलतोयस तू? तू खोटारडी आहेस आणि हा डॉक्टर पण खोटारड आहे। सांग कोण आहेस तू? मी पॅथॉलॉजिस्ट आहे सर। कोणी बोलवलं तुला? बोल, कोणी बोलवलं? यशने साइन केलेले पेपर्स?
अजून किती घसरणार आहेस सिम्मी? यशला फसवून ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आहे तुला? नाही, पण मी हे होऊ देणार नाही. सत्यजित काय करताय? माझे पेपर्स आहेत ते. सत्यजित सोडा, काय करताय? माझे महत्वाचे पेपर्स आहेत ते. माझ्या आयुष्यभराची कमाई आहे ती. सोडा 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 सत्यजित, सोडा. Leave it. सत्यजित, हाऊ डेअर यू. माझी आयुष्यभराची कमाई, आपली आयुष्यभराची कमाई तुम्ही चिंचाळली. हाऊ डेअर यू. हॅलो, मी सिम्मी चौधरी बोलते, चौधरी पॅलेसमधून. या घरात मला डोमेस्टिक व्हायलन्स सहन करावा लागतोय. प्लीज हेल्प मी. किती खोटारडी आहेस ग तू नेहा, किती खोटारडी आहेस. मला बदनाम करायला इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. का खोटं बोलतोय तू? का खोटं बोल? नेहा, या माणसाला मी कधीच पाहिलं नाही, ह्याला मी ओळखत नाही, आणि तू म्हणतो की याला मी बोलवलंय. तुम्ही डॉक्टर आहात की नाही हेही मला माहिती नाहीये. यश, अहो मॅडम, असं काय करताय? काल संध्याकाळी नाही का तुम्ही माझ्या लॅबमध्ये आला होतात आणि म्हणालात की याचे खोटे रिपोर्ट्स बनवायचेत म्हणून? काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? मी कधी तुम्हाला भेटले? मी कशाला वाटेल ते बोलू? खरंच तेच सांगतोय. काय म्हणाला तुम्ही? खोटे रिपोर्ट्स? तुम्ही जर खोटे रिपोर्ट्स बनवत असाल ना तर तुम्हाला पोलिसांकडे जायला हवं. मला पोलिसात नेलं ना तर तुम्हाला पण घेऊनच जाईन, याचे खोटे रिपोर्ट्स बनवलेत म्हणून. यश, मी खरं सांगते, मला नाही माहितीये हे कोण आहे. तुम्ही का खोटं बोलताय? का माझा संसार उद्ध्वस्त करताय तुम्ही? तुमची माझी काय दुश्मनी आहे का? मी का? सर, आता मला तुम्हीच सांगा की मी का खोटं बोलावं? अहो, ह्यांना कशाला मध्ये आणताय? माझ्याशी बोला ना. कधी भेटलोय आपण? कधी पाहिलं तुम्ही मला? का खोटं बोलताय तुम्ही? यांनी आणलं रे तुम्हाला? यांनी सांगितलं ना तुम्हाला? तुम्ही सांगा मला प्लीज, माझा संसार उद्ध्वस्त होतोय. बस कर यार, किती खोटं बोलणार आहेस? काल तू मला म्हणाली होतीस की एकदा जरी मनापासून प्रेम केलं असेल तर ये. केवळ त्यासाठी म्हणून मी आलो होतो नाही. पण यश, मी खरंच नाही ओळखते यश. इनफ नेहा, इनफ. मला कुठेतरी नेहमी असं वाटत होतं की हा माणूस खोटं बोलतोय आणि तू खरी आहेस, पण दरवेळी काही ना काहीतरी खोटंच समोर येत गेलं. आज तू या पॅथॉलॉजिस्टला माझ्यासमोर डॉक्टर म्हणून उभं केलंस. यश, मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलते. मी नाही ओळखते यांना. मला हे डॉक्टर खोटं बोलतील का? का खोटं बोलतील ते? काल तुम्हाला भेटली नव्हती, काल तू यांना भेटली नव्हतीस. काल किती वाजता भेटली होती तुम्हाला? 2 वाजता. 2 वाजता? मग आधी का म्हणालात की संध्याकाळी भेटली होती? नाही, ते चुकून बोललो. एक्झॅक्टली. काल जेव्हा दुपारी 2 वाजता तू माझ्याबरोबर माझ्या केबिन मध्ये होतीस तेव्हा तू यांना भेटली नव्हतीस. मी तेच म्हणतीये, दुपारी 2 वाजता मी तुझ्या केबिन मध्ये आले होते. ते ही जर का माझ्याबरोबर होती तर तुम्हाला कशी भेटली? हा विनाश, काय एवढी काय? डॉक्टर ना? हो, काय पळून चाललाय की? नाही. मग कुठे आता? अहो सोडा. काय सोडा? अहो मी काही नाही. अहो असं कसं सोडून चालेल राव? अहो मी काही नाही केलंय सर. काका धरून ठेव त्याला. हा बोल यश. समीर, अरे काही गोष्टी ना जरा अर्जंटली अरेंज करायची. हो, लगेच अरेंज करतो. एक तापवलेली सळी हवी. का रे, कुणाला बोलतं करायचंय का? जिभेला चटके देऊन का पाठीला चटके द्यायचे? अहो सर काय करतो? मला सोडा सर. मी काही नाही केलं सर. काही केलं नाही? आत्ताच म्हणालात ना तुम्ही की नेहा तुम्हाला दुपारी 2 वाजता भेटली म्हणून. जर का ती 2 वाजता माझ्या बरोबर होती तर तुम्हाला कशी भेटली? नाही, म्हणून म्हटलं कदाचित तुम्ही विसरला असाल. चटके दिल्यावर सगळं आठवेल तुम्हाला.
सर 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 सांगतो सांगतो सर सांगतो पोपट्यासारखं बोलायचं आता. सर मी खोटं बोललो होतो पण मला त्या अविनाशने खोटं बोलायला सांगितलं होतं. याआधी पण त्याने त्याचा खोटा कॅन्सरचा रिपोर्ट बनवून घेतला होता माझ्याकडे आणि त्याचे पैसे पण मला दिले होते 5 लाख रुपये. आता त्याला वेगळा रिपोर्ट हवा होता म्हणजे तो कॅन्सर बरा झालाय असा आणि त्याचे सर मला ऍडव्हान्स पैसे पण त्याने दिले होते. सर तो खोटारडा आहे सर. त्याला काही झालेलं नाहीये, काही कॅन्सर वगैरे काही नाहीये त्याला. अहो अगदी ठणठणीत आहे तो. पण माझी काही चुकी नाही सर. त्याने सांगितलं मला सोडा सर. समीर, पुढच्या 10 मिनिटात मला अविनाश कुठे आहे ते हवंय. काका या डॉक्टरचं काय करायचं ते बघ. ते बघतो मी. अहो सर 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 अरे हे काय हा? असा 1.5 तासात पोचलं पाहिजे. पोचेल मी ऍक्च्युली. अरे तिकीट तर घेऊन जा अविनाश. सॉरी सर. सर चुकलो सर. मी आता कायमचा निघून चाललोय सर तुमच्या आयुष्यातून. खरंच चुकलो सर. माफ करा सर. सर सॉरी. आमची दया मिळावी म्हणून कॅन्सर सारख्या आजाराचं नाव घेऊन आमच्याशी खोटारडेपणा केलास तू. सॉरी सर. बायकोच्या चांगुलपणाचा फायदा उचललास तू. वाचवत गेली आणि तू तिलाच अडकवत गेलास. तुझ्यामुळे माझ्या आणि नेहामध्ये गैरसमज झाले. तुझ्यामुळे मी तिच्यावर संशय घेतला. तुझ्यामुळे मी तिचा अपमान केला. तुझ्यामुळे तिला मान खाली घालावी लागली. घर सोडून जावं लागलं. चुकला नाहीस तू. चुकला नाहीस तू अविनाश. गुन्हा केलायस तू. गुन्हा. याची शिक्षा मीच देणार आहे तुला. अविनाश. पप्पा यशला सुखरूप ठेव. डोक्यात खूप राग घालून गेलाय तो. सुनबाई, आजोबा. काका. आम्हाला माफ कर. आम्ही चुकलो. नेहा माफ करा आम्हाला. आमच्यामुळे खरंच खूप त्रास झाला तुला. आमच्या हातून एवढी मोठी चूक घडली. माफी मागायला यायला तर हवंच ना. आजोबा काय करताय तुम्ही? हे हात सुनेला आशीर्वाद देण्यासाठी आहे. असं हात नका जोडू माझ्या पुढे. आणि आजोबा तुमचं काही चुकलं नाही. तुम्ही जे ऐकलं त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट झालात. तुमच्या जागी कोणी दुसरं असतं तर त्याने हेच केलं असतं आजोबा. दृढ विश्वास असलेले नाही खुसत. आमचा विश्वास डळमळला. कुणाचा आधी कुणाचं नंतर पण विश्वास डळमळला हे खरं आहे. आणि तुझ्याशी आम्ही जे काही वागलो त्याची शिक्षा कधी ना कधीतरी कर्म आम्हाला देणारच होतं ना. आजोबा खरंच असं काही घडलेलं नाहीये. हा तुला चांगुलपणा बोलतोय. पण मला जानकीला तोंड दाखवायचं ना वर जाऊन. तिला काय सांगू मी? माझ्या नाचुनेवरती मी विश्वास दाखवू नाही शकलो हे सांगणार आहे. ती जाब तर विचारणारच ना. त्यांच्या फोटो जवळ एक गजरा ठेवा आजोबा. नवऱ्याने बायकोला एक गजरा दिलेला ना, बायकोला खूप आवडतं. किती समजूतदारपणा दाखवणारेस. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. फक्त आमचा अविश्वास त्याने सगळं घालवून टाकलं. माझ्या नातवाची वाट लागली, तुझी वाट लागली आणि पर्यायाने पाणीची आंघोळ झाली. आजोबा तुम्ही असे रडू नका. आधी बसा आणि शांत व्हा. या या आजोबा प्लीज बस. तुम्ही बसा. मी पाणी आणते. काका तुमच्यातलं भांडण मिटलं?
बापाने पुढाकार घेतला म्हणून मिटलं, नाही तर लेख हटून बसला होता. मी मुलगा आयुष्यभर तळमळत होता त्याचं काहीच नाही, हो ना? हे सगळं कधी घडलं मला काही माहितीच नाहीये. यश खुश झाला असेल ना, त्याची दोन इतक्या जवळची माणसं एकत्र आल्यावर. यश चिडलाय आमच्यावर. का? विश्वजितनी त्याला त्याच्या आई वडिलांच्या जाण्याचं सत्य सांगितलं आणि एवढी मोठी गोष्ट आम्ही त्याच्यापासून लपवली म्हणून तो चिडलाय. अजूनही नीटचं बोलत नाही तो आमच्याशी. तुला जीव सोडता येणार नाही अविनाश. अजून एक महत्वाचं काम बाकी आहे. हॅलो समीर. समीर, यश कसा आहे? बरा आहे ना तो? मला त्याची काळजी वाटतेय समीर. नेहा रिलॅक्स, यश व्यवस्थित आहे. तो अविनाशला घेऊन तिथेच येतोय. हां हां. तो अविनाशला घेऊन इथे कशाला येतोय? पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे. चल चल